जय शिवराय, जय संविधान। तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहित आहे का? मोदी त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का बरं घेत नसेल? याच्या माग हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या एका शिक्षण मंत्र्याचा जर राजीनामा घेत नसेल तर याच्या मागचे कारणे शोधावे लागतील। अरे अनेक हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। हजारो विद्यार्थी रस्त्यावर आंदोलनाला बसले असताना जंतर मंतर दिल्ली येथे पोलीस लाठीचार्ज झाला। पण पोलीस लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? आणि तुम्ही जे म्हणता विद्यार्थी हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं भविष्य आहे, मग देशाचं भविष्य घडवत असताना त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणं कितपत योग्य याचं उत्तर देखील सुद्धा तुम्ही शिक्षण मंत्र्यांनी द्यायलाच हवं। जर कधी शिक्षण मंत्र्याला सही येत नसेल तर त्यांना अंगठा लावून का होत नाही, राजीनामा द्यायला पाहिजे ना। राजीनामा नको देऊ, पण त्या आंदोलनस्थळी जाऊन त्या विद्यार्थ्यांची माफी माग आणि पेपर लीक झाला कसा याचं स्पष्टीकरण दे। तुझा राजीनाम्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आपला देश अशा माणसाच्या हातामध्ये, शिक्षण मंत्र्याच्या हातामध्ये दिला आहे की त्याला विद्यार्थ्याशी काही घेणं देणं नाही। पण एक लक्षात ठेवा, आज ना उद्या घराघरामध्ये हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि मोदी साहेब, तुम्हाला जनतेने निवडून दिलेले आहे ना की असे आमदार खासदारांनी। एक लक्षात ठेवा, आज ना उद्या तुम्हाला राजीनामा घ्यायचाच आहे, मग तुम्ही आज का बरं राजीनामा घेत नाही याच्या मागचे कारणे भरपूर भेटतील। पण हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या शिक्षण मंत्र्याला सजा होऊ देणार नाही असं पंतप्रधान तुम्ही बार बार सांगत आहे। पण त्यांना माझं एकच सांगणं आहे की सर्वसामान्य लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, सर्वसामान्याचे लेकर आहे, त्या लेकरांना न्याय तर भेटलाच पाहिजे। अशा लेकरांच्या हातावरती आज बंदुकी नव्हत्या, तिथं फक्त आंदोलनाला बसले होते। विद्यार्थ्यांची एकजूट पाहता तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज केला। अशा पोलिसांना आदेश कुणी दिले याचं सुद्धा स्पष्टीकरण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी द्यावे आणि जे.पी. नड्डा साहेब तुम्ही देखील द्यावे। कारण की विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करणं कितपत योग्य। आणि आज तुम्ही सांगते आम्हाला तुमच्या पक्षाबद्दल घेणं नाही, तुमच्या नेत्याबद्दल घेणं नाही, तुमच्या आमदाराबद्दल घेणं नाही, तुमच्या खासदाराबद्दल घेणं नाही, पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर घराघरामध्ये आंदोलन उभं राहील। आम्हाला तुमच्या सरकारशी सुद्धा घेणं देणं नाही। आम्ही फक्त विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की ते आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं एकच स्पष्टीकरण आहे, जे पेपर लीक झाला त्या पेपरचं स्पष्टीकरण द्या आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या। तुम्ही जर एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नसेल तर विद्यार्थी चळवळ काय असते हे तुम्हाला दाखवण्यात येईल। सरकार सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं, कारण की हे सरकार सुद्धा सर्वसामान्य जनते